नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित तिसरं प्रकरण मसावी व लसावी हे आपण आज घेणार आहोत। कोणत्याही संख्यांचा मसावी लसावी काढण्यासाठी आपल्याला त्या संख्येचे मूळ अवयव पाडावे लागतात आणि मूळ अवयव पाडण्यासाठी आपल्याला मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे। तर आता मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला 1 व ती संख्या या दोन संख्यांनीच पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। म्हणजे ज्या संख्येला फक्त एकने आता भाग सगळ्याच संख्यांना जातो, मग 1 आणि तीच संख्या म्हणजे या दोनच संख्यांनी फक्त भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात। आता आपण 3 ही संख्या घेतली तर 3ला 3नेच भाग जातो, किंवा 5, 7, 11 या संख्यांना फक्त 1 आणि त्या संख्येनेच फक्त भाग जातो, त्या कुठल्याही पाड्यामध्ये त्या संख्या येत नाहीत। आता आपण 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण शोधायच्या आहेत। आता इथं मी लिहिलेले आहेत। पहिली संख्या आहे 2, 3, आता 4 नाही आहे कारण 4ला 2ने भाग जातो, म्हणजे 4 मूळ संख्या नाही। 5, 6, 6ला पण 2ने भाग जातो, 3ने भाग जातो, म्हणून 6 पण मूळ संख्या नाही आहे। मग आता 7, 7ला फक्त 7नेच भाग जातो। 11, आता 7 नंतर 8, 9 या संख्यांना 8, 9, 10 या संख्यांनासुद्धा वेगवेगळ्या संख्यांनी भाग जातो, म्हणून त्या मूळ संख्या नाहीत। असं करत करत आपण 100पर्यंत जर शोधत गेलो तर आपल्याला या मूळ संख्या मिळतात। 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 या 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्या आहेत। आणि विद्यार्थी मित्रांनो, या मूळ संख्या तुम्ही लक्षात ठेवा किंवा पाठ करून ठेवा, म्हणजे याचा उपयोग तुम्हाला पुढं बऱ्याच उदाहरणांमध्ये करावा लागतो। फक्त मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला फक्त 1 आणि त्या संख्येनेच भाग जातो। आता इथं आपण समजा कुठली पण एखादी मोठी संख्या घेतली तर 19, इथं आता 21 घेतलं तर 21ला 3ने आणि 7ने भाग जातो, 23ला मात्र फक्त 23नेच भाग जातो। अशा संख्या आपण या ठिकाणी मूळ संख्या लिहिलेल्या आहेत। आता आपण पुढचे घेणार आहोत सहमूळ संख्या। पुढचे घेऊया सहमूळ संख्या। ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात। म्हणजे दोन संख्यांचे आपण विभाजक काढले तर त्यामध्ये फक्त 1 ही एकच संख्या दोन्ही संख्यांमध्ये असते किंवा दोन्ही विभाजकांमध्ये असते, अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। आता आपण उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आता 15 आणि 19, मग 15चे विभाजक आपण काढूया। 15ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो? 1, 3, 5 आणि 15। विभाजक म्हणजे काय की ज्या संख्येने पूर्ण भाग जातो त्यांना विभाजक म्हणतात। म्हणून 15चे विभाजक 1, 3, 5 आणि 15 या संख्यांनी 15ला पूर्ण भाग जातो। आता 19चे विभाजक 19ला फक्त 1 आणि 19नेच भाग जातो, कारण 19 ही मूळ संख्या आहे। 19ला 1 आणि 19 व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही। मग आता या दोघांचे आपल्याला सामायिक विभाजक काढायचे आहेत। सामायिक विभाजक म्हणजे या दोघांमध्ये जे विभाजक आहेत ते। आता इथं कुठली संख्या आहे? फक्त एकच आहे। दोघांमध्ये असलेल्या संख्या आपल्याला शोधायच्या असतात आणि इथं ही एकच आहे, म्हणजे सामायिक विभाजक फक्त 1 असेल तर त्या दिलेल्या संख्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात। म्हणजे 15 आणि 19 या सहमूळ संख्या आहेत। आता पुढचं आपण घेऊया जोडमूळ संख्या। जोडमूळ संख्या
ज्या दोन संख्यांना ज्या दोन मूळ संख्यातील फरक 2 असतो त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे जोडमूळ संख्या म्हणजे या मूळ संख्याच असतात, परंतु ज्या दोन मूळ संख्यांमधला फरक 2 असतो म्हणजे त्या मूळ संख्यांची वजाबाकी 2 असते, त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. आता आपण शोधूया कुठले आहेत ते. बघा, आता इथं आपण 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्या लिहिलेल्या आहेत. आता 2 आणि 3 यांच्यामध्ये फरक 1चा आहे, कारण 3 वजा 2 1. आता 3 आणि 5, 3 आणि 5मध्ये 2चा फरक आहे, कारण 5मधनं 3 गेले 2 उरतात. म्हणजे हे एक जोडमूळ संख्याचा एक आपल्याला जोडी मिळाली. नंतर 5 आणि 7, 7मधनं 5 गेले 2, म्हणजे ही सुद्धा एक जोडी आहे. आता आपण इथे लिहून घेऊया. उदाहरणार्थ 3 व 5. पुढचे आपण बघितलेले आहे 5 व 7, कारण 7मधनं 5 गेले 2. 5 व 7. आता 7 आणि 11, 11मधनं 7 गेले 4 उरतात, म्हणजे ही पण जोडी नाही येणार. आता 11 आणि 13, 13मधनं 11 गेले 2 उरतात, म्हणजे 11 आणि 13. अशा पद्धतीने आपण या मूळ संख्यांमधली वजाबाकी करत गेलो तर आपल्या जोडमूळ संख्या मिळतात. म्हणजे फक्त काय आहे की त्या दोन मूळ संख्यांची वजाबाकी 2 आली पाहिजे, म्हणजे त्यातला फरक हा 2 असला पाहिजे. त्या संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. आता आपण सराव संच 10 बघूया. सराव संच 10. जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? आता जी संख्या मूळ नाही, तर मूळ संख्या म्हणजे आपण बघितलं की ज्या संख्येला फक्त 1 आणि त्या संख्येनेच भाग जातो. संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला 2पेक्षा जास्त विभाजक असतात, म्हणजे 1 आणि मूळ संख्या सोडून उरलेल्या सगळ्या संख्या या संयुक्त संख्या असतात. तर मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या फक्त 1 आहे. मग उत्तर त्याचं काय येणार आहे की जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या 1 आहे. जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या 1 आहे. अशी संख्या 1 आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. आता आपण बघितलं की सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एकच असतो, म्हणजे एकच असतो फक्त, त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता आपण पहिलं उदाहरण घेऊया. 8 आणि 14. आता 8चे विभाजक सहमूळ संख्या आहेत की नाही ते शोधताना आधी त्या दोन्ही संख्यांचे विभाजक काढा. आता 8ला कोणकोणत्या संख्यांनी भाग जातो? 1, 2, 4 आणि 8. पुढची संख्या दिलेली आहे आपल्याला 14. 14चे विभाजक, आता 14ला ज्या संख्यांनी भाग जातो त्या संख्या 1, नंतर 2ने भाग जातो आणि 7, 14. आता यातले सामायिक विभाजक दोघांमध्ये सामायिक असलेल्या संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. 1 नंतर 2, म्हणजे तर सामायिक विभाजक 1 आणि 2 आहे. आणि सहमूळ संख्येसाठी फक्त सामायिक विभाजक एकच असला पाहिजे, म्हणजे 8 आणि 14 या सहमूळ संख्या नाहीत. 8, 14 या सहमूळ संख्या नाहीत. दुसरा आहे 4 आणि 5. 4 आणि 5
4चा विभाजक 2 आणि 4, 4चे विभाजक 1, 2, 4, 5चे विभाजक 1 आणि 5. सामायिक विभाजक दोघांचा कोणता आहे? 1 आहे. सामायिक विभाजक बरोबर 1. दोघांचाही सामायिक विभाजक 1 आहे. म्हणजे 4 आणि 5 या सहमूळ संख्या आहेत. आता तिसरं उदाहरण आहे 17 आणि 19. आता 17चे विभाजक बरोबर 1 आणि 17, कारण 17 ही मूळ संख्या आहे. आता 19चे विभाजक 1 आणि 19. 19सुद्धा मूळ संख्या आहे, म्हणून फक्त 1 आणि त्या संख्येनेच फक्त भाग जाणार आहे. 17लाही 1 आणि त्या संख्येनेच भाग जाणार आहे, कारण 17 आणि 19 दोन्हीही मूळ संख्या आहेत. मग दोघांचा सामायिक विभाजक बरोबर 1. म्हणून 17 आणि 19 या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या आहेत. पुढचं उदाहरण घेऊया. उदाहरण आहे 27 आणि 15. आता 27चे विभाजक 1, 3, 1ने भाग जातो, 3ने जातो, 9ने जातो आणि 27ने भाग जातो. म्हणून 27चे विभाजक झाले 1, 3, 9 आणि 27. आता 15चे विभाजक बरोबर 1, 3, 5 आणि 15. सामायिक विभाजक बरोबर 1 आणि 3. आता आहेत का ह्या जोडमूळ संख्या? सहमूळ संख्या आहेत का? नाही, कारण या ठिकाणी सामायिक विभाजक हा 1 आणि 3 आहेत. आपल्याला फक्त 1 पाहिजे, म्हणून 27 आणि 15 या सहमूळ संख्या नाहीत. सहमूळ संख्या नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, सहमूळ संख्या ज्या आहेत त्या इथं आता ह्या दोन्ही संयुक्त संख्या आहेत. जर दोन्ही संयुक्त संख्या असतील तर त्या सहमूळ संख्या कधीच नसतात, कारण त्यांचे विभाजक हे एकापेक्षा जास्त येत असतात. परंतु जर एक संयुक्त संख्या आणि एक मूळ संख्या, एक संयुक्त संख्या आणि एक मूळ संख्या, आता इथं असं जर असेल तर त्या संख्या सहमूळ संख्या असतात. किंवा दोन्ही जर मूळ संख्या असतील तरीही त्या सहमूळ संख्या असतात. म्हणजे दोन्ही मूळ संख्या असतील तर सहमूळ संख्या असतात. एक संयुक्त संख्या आणि एक मूळ संख्या असेल तरी त्या सहमूळ संख्या असतात. परंतु जर दोन्ही संयुक्त संख्या असतील तर त्या सहमूळ संख्या नसतात. हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्यांना 2पेक्षा जास्त विभाजक असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. आता 2पेक्षा जास्त विभाजक म्हणजे काय की एक आणि इतर अनेक विभाजक असतात. किंवा अजून संयुक्त संख्या म्हणजे की 1 आणि मूळ संख्या यांच्या
व्यतिरिक्त उरलेल्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. म्हणजे 1 आणि मूळ संख्या सोडून ज्या इतर सगळ्या संख्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत. म्हणजे संयुक्त संख्या ओळखणं अगदी सहज आपल्याला सोपं आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 3. 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची यादी करा. आता 25 पासून आपल्याला पुढच्या मूळ संख्या शोधायच्या आहेत. 25 नंतर पुढची 26, 27, 28 या संयुक्त संख्या आहेत. त्यांना आता 26 आपण घेतला तर 2ने भाग जातो, 13ने भाग जातो. 27 घेतली तर 3ने जातो, 9ने जातो. 28ला 2ने, 4ने, 7ने अशा संख्यांनी भाग जातो. आणि मूळ संख्या आपण बघितलं की फक्त त्याच संख्येने आणि एकाने ह्या दोनच संख्यांनी भाग जातो. म्हणजे पहिली आपली 25 नंतरची मूळ संख्या आहे 29. 29 नंतर 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61. पुढची आहे आता 67, 71, 73, 79, 83, 89 आणि 97 या 25 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. आता पुढचं विचारलेलं आहे की त्या एकूण किती आहेत, त्या किती संख्या आहेत असा प्रश्न इथं लिहायचा राहिला आहे. की त्या एकूण आता आपण किती संख्येत मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. म्हणजे 25 ते 100 पर्यंतच्या एकूण 16 मूळ संख्या आहेत. 25 ते 100 पर्यंतच्या एकूण मूळ संख्या 16 आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. 51 ते 100 पर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा. 51 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या. आता आपल्याला अनेक जोडमूळ संख्या लिहिताना आपण बघितलं की ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. मग आता 51 ते 100 मधले आपण आता इथं शोधूया. बघा की ज्यांच्या इथं वरती आपण लिहिले आहेत 51 ते 100 म्हणजे 53 पासून येतील. की ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक आहे. आता या दोघांमध्ये 2चा नाही आहे, पण 59 आणि 61 मध्ये 2चा फरक आहे. 59 आणि 2, 61. म्हणजे पहिले आपल्याला जोडी मिळालेली आहे ती म्हणजे 59 व 61. आता दुसरी कुठली आपण शोधूया. 61 आणि 67 नाही, 67 आणि 71 नाही. इथं 4चा फरक आहे. 71 आणि 73. 71 आणि 2, 73. म्हणजे ही एक जोडी आपल्याला मिळते 71 व 73. 73 आणि 79 नाही, 79 आणि 83 नाही. इथं पुढं 2चा फरक नाही आहे. म्हणजे ह्या दोन जोड्या आहेत 51 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्या 59 ते 61, 59 व 61 आणि 71 व 73. आता पुढचा प्रश्न घेऊया. 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा. सहमूळ संख्यांच्या जोड्या लिहिताना आपल्याला एक संयुक्त संख्या आणि एक मूळ संख्या अशा आपण 2 संख्या घेतल्या तर त्या सहमूळ असतात. म्हणजे 4 आणि 3 अशा अनेक जोड्या आपल्याला लिहिता येतात. किंवा 7 आणि 10. किंवा 2 मूळ संख्या जर आपण घेतल्या तर 11 आणि 13.
2 मूळ संख्या घेतल्या तर त्यासुद्धा सहमूळ संख्या असतात, कारण यांचा सामायिक विभाजक फक्त 1 हाच असतो. म्हणून अशा अनेक जोड्या आपल्याला लिहिता येतात. मग तुम्ही एक संयुक्त संख्या कुठली घेऊ शकता? 21 आणि 23. एक मूळ संख्या आणि एक संयुक्त संख्या किंवा दोन्ही मूळ संख्या. 37, 41 किंवा 51 आणि 53. आता ह्या दोन्ही मूळ संख्या आहेत. यात 53 ही मूळ संख्या आहे आणि 51 ही संयुक्त संख्या आहे. म्हणजे एक संयुक्त आणि एक मूळ अशा 2 तुम्ही संख्या घेतल्या तर त्या सहमूळ असतात, किंवा 2 मूळ संख्या घेतल्या तरी त्यासुद्धा सहमूळ संख्या असतात. म्हणजे तुम्ही अशा कुठल्याही अनेक जोड्या तुम्ही लिहू शकता. फक्त आपल्याला किती लिहायच्या आहेत? 5 लिहायच्या आहेत. तर इथं मी 6 लिहिलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? आता इथं 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या लिहिलेल्या आहेत. जर यांचं आपण निरीक्षण केलं, या मूळ संख्यांचं आपण निरीक्षण केलं तर 2 ही समसंख्या आहे आणि पुढच्या 3, 5, 7 या ज्या मूळ संख्या आहेत या सगळ्या विषम संख्या आहेत. म्हणजे मूळ संख्यांमध्ये फक्त 2 ही एकच समसंख्या आहे आणि इतर सगळ्या मूळ संख्या या विषम संख्या आहेत, हे लक्षात ठेवा. मग आता म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तर मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? म्हणजे 2 ही एकच संख्या, फक्त मूळ संख्या ही समसंख्या आहे. 2 ही मूळ संख्या समसंख्या आहे. दोन ही फक्त मूळ संख्या ही समसंख्या आहे, इतर सगळ्या मूळ संख्या या विषम संख्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल, अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच पोहोचतील. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.